नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, पायली एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूस ओळखले जाते? पायली एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूस ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पीटी उषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीय राष्ट्रध्वज यामधला केसरी रंग हा खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? भारतीय राष्ट्रध्वज यामधला केसरी रंग हा खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 त्याग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, चुनखडीचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे? चुनखडीचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कॅल्शियम क्लोराईड या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, भारतामध्ये सर्वात जास्त वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रकाशित होतात? भारतामध्ये सर्वात जास्त वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रकाशित होतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, प्राण्याचे वैज्ञानिक नाव लिहिण्यासाठी खालीलपैकी कोणत्या भाषेचा उपयोग केला जातो? प्राण्यांचे वैज्ञानिक नाव लिहिण्यासाठी खालीलपैकी कोणत्या भाषेचा उपयोग केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फ्रेंच भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शुक्र ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशने झाले पाहिजेत? एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशने हे झाले पाहिजेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 2 अधिवेशने या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, विजयवाडा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? विजयवाडा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, संदीप सिंह हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संदीप सिंह हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हॉकी खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते होते? अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, जागतिक टपाल दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक टपाल दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 9 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, देशामध्ये खालीलपैकी कोणत्या केंद्रावरून प्रथम FM सेवा सुरू झाली होती? देशामध्ये खालीलपैकी कोणत्या केंद्रावरून प्रथम FM सेवा ही सुरू झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बेंगलोर केंद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, भारतामध्ये पहिली 4G सेवा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली होती? भारतामध्ये पहिली 4G सेवा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक रेल्वे लाईन्स आहे? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक रेल्वे लाईन्स आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता आहे? सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऋग्वेद या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, प्रशांत आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता आहे? प्रशांत आणि अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पनामा कालवा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, जुरासिक पार्क या हॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक खालीलपैकी कोण आहेत? जुरासिक पार्क या हॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्टीवन स्पीलबर्ग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार हा देण्यात आलेला आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 19 ते 22 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 राज्यपाल या पदासाठी किमान आवश्यक वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक असते? राज्यपाल या पदासाठी किमान आवश्यक वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 35 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 संघराज्य आणि घटक राज्य यांच्यामधला दुवा म्हणून खालीलपैकी कोण काम करतो? संघराज्य आणि घटक राज्य यांच्यामधला दुवा म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतामध्ये एकमेव हिऱ्याची खाण पन्ना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये हिऱ्याची एकमेव खाण पन्ना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या राज्यामध्ये इंटरनेटला मूलभूत अधिकार यांचा दर्जा देण्यात आलेला आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये इंटरनेटला मूलभूत अधिकार यांचा दर्जा देण्यात आलेला आहे? ते राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कराड ते चिपळूण यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कराड ते चिपळूण यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कुंभार्ली घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 देऊळगाव रेहकुरी हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? देऊळगाव रेहकुरी हे काळविटासाठी असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले खालीलपैकी कोणत्या पर्वतावर वसलेले आहेत? गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले खालीलपैकी कोणत्या पर्वतावर वसलेले आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातपुडा पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चक्री हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? चक्री हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतामध्ये वन संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे? भारतामध्ये वन संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डेहराडून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 अभिनव भारत ही क्रांतिकारकाची संघटना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1904 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 यमुना पर्यटन व अरुणोदय ही पुस्तके खालीलपैकी कोणाची आहेत? यमुना पर्यटन व अरुणोदय ही पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बाबा पद्मनजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 निफाड नाशिक खालीलपैकी कोणत्या समाजधारकाचं जन्मगाव आहे? निफाड नाशिक हे खालीलपैकी कोणत्या समाजधारकाचं जन्मगाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या पर्वतावर वसलेलं आहे? चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या पर्वतावर वसलेलं आहे? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र खालीलपैकी कोणते यंत्र आहे? विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र खालीलपैकी कोणते यंत्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ॲमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मराठी भाषा सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? मराठी भाषा सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 देवनागरी लिपी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कुसुमाग्रज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्ये स्पष्ट करण्यात आले? भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत नागरिकांची मूलभूत कर्तव्ये स्पष्ट करण्यात आलेली आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 51 अ या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 5 भारतामध्ये तंबाखूचे संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतामध्ये तंबाखूचे संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजमहेंद्री आंध्र प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मॅग्नीज या खनिजासाठी खालीलपैकी कोणते जिल्हे हे प्रसिद्ध आहेत? मॅग्नीज या खनिज साठ्यासाठी खालीलपैकी कोणते जिल्हे हे प्रसिद्ध आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर व भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 संगणक हे खालीलपैकी कोणते साधन आहे? संगणक हे खालीलपैकी कोणते साधन आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 इलेक्ट्रॉनिक साधन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चार्ल्स डार्विन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 क्रिया कोणी केली आहे हे सांगणारा शब्द खालीलपैकी कोणता शब्द असतो? क्रिया कोणी केली आहे हे सांगणारा शब्द खालीलपैकी कोणता शब्द असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्ता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये संमत झाला होता? सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये संमत झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड विल्यम बेंटिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव खालीलपैकी कोणी दिले होते? बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव खालीलपैकी कोणी दिले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 जिल्हा नियोजन मंडळ यांचे सचिव खालीलपैकी कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळ यांचे सचिव खालीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर खालीलपैकी कोणती निशाणी असते? शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर खालीलपैकी कोणती निशाणी असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हॉलमार्क या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री आपला अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री आपला अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लंकेची पार्वती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 वास्को द गामा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताच्या कालिकत बंदरामध्ये आला होता? वास्को द गामा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताच्या कालिकत या बंदरामध्ये आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1498 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंतप्रधान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो? इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नायट्रोजन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 प्रकाश संश्लेषण यांच्या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू हा उत्सर्जित केला जातो? प्रकाश संश्लेषण यांच्या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू हा उत्सर्जित वायू केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सिजन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 ईस्ट इंडिया कंपनीची भारतामधली पहिली फॅक्टरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये पहिली फॅक्टरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुरत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ललिता बाबर ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ललिता बाबर ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 धावणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लोखंडाचे चणे खाणे आपल्या ठिकाणी वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. लोखंडाचे चणे खाणे आपल्या ठिकाणी वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भरपूर परिश्रम करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. आपला अधोरेखित नामाचा प्रकार ओळखायचा आहे. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. आपल्या ठिकाणी अधोरेखित नामाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विशेष नाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 लोकायुक्त हे पद महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते? लोकायुक्त हे पद महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आपल्या ठिकाणी देव या शब्दाचं अनेक वचन सांगायचं आहे. देव या शब्दाचं आपल्याला अनेक वचन सांगायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 देव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भाववाचक सर्वनाम या ठिकाणी सर्वनामाचा प्रकार नाही. प्रश्न क्रमांक 29 विभक्तीचे एकूण खालीलपैकी किती प्रकार आहेत? विभक्तीचे एकूण खालीलपैकी किती प्रकार आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विभक्तीचे एकूण 8 प्रकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एमपीएससी तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेला आहे. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड सर्वांनी यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल. त्या ठिकाणी काय आहे राज्यसेवा प्रिलिम टेस्ट या ठिकाणी सर्वांसाठी फ्री टेस्ट आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. केव्हा आहे 21 नोव्हेंबरला या ठिकाणी सर्वांसाठी फ्री टेस्ट सिरीज आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? ध्येय कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा. राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. 10 तारखेपासून स्टार्ट आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये एनरोल करायचा आहे. या ठिकाणी कोणती बॅच आहे? कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंट PSI एक्झाम. अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी बॅच आहे. सर्वांसाठी बॅच आहे. 13 नोव्हेंबर पासून अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी सर्वांसाठी उपलब्ध झालेली आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी एनरोल करायचा आहे. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? रणांगण. अतिशय महत्त्वपूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह एरियर प्री आणि मेन्स. राज्यसेवेसाठी प्री आणि मेन्स अतिशय महत्त्वपूर्ण बॅच 17 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी एनरोल करायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकतो राज्यसेवा असो PSI STI ASO डिपार्टमेंट PSI सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. कोणताही कोर्स असो कोणतीही परीक्षा असो सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. RVD लाईव्ह आपला कोड यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल.